अरे राम राम रे बट्टे हो, काय म्हणता? मी कार्तिक. आज होता ना भो रविवार, मग काय घेतलं ना चिनो भाऊले डायरेक्ट निघालो ना बाजारात. कारण आज होता आपल्या गावाचा बाजार भाऊ. आलो डायरेक्ट नाश्त्यात दुकानात रपकने भाऊ नाश्ता आणून घेतला ना आमचे चिनो भाऊ. पाहणं एक वेळा सुरू झाले की डझनचा भावनाच कार्यक्रम असते, साधा कार्यक्रमच नसते भाऊचा. मग काय नाश्ता वगैरे रपकने आणून घेतला, निघालो ना भाऊ घरी. पप्पाडी 2 कचोऱ्या घेऊन घेतले, कारण आपलं चालू आहे ना भाऊ गव्हा लिहून दे ना. मग काय फटकने गहू खोलून घेतला आणि फैलून बी दिला ना रे बा. तिथपर्यंत चिंदादा बनतात, मी आंघोळ करून तिथपर्यंत तू बस. म्हटलं काही विषय का चिंदादा, तुम्ही म्हणसान तसं. मग काय इकडे तिकडे पोर आलून रे, कारण गाय एकदम खतरनाक. आणि तिथपर्यंत आपल्या पुरीत दाची एंट्री झाली. सायकलले काय मास्क लावेला रे बाय ना भाव. आणि तिथपर्यंत काय मग आपल्या दाढीवाल्याचा फोन आला की भाऊ डाळ तयार आहे, घेऊन जा. म्हटलं काही विषय का दादा, आलोच. म्हटलं चिनबोले गाडीवर घेतलो डायरेक्ट आलो ना भाऊ डाळच्या दुकानावर. आपले डॉगेश भाई पाहणार एकदम पाय वर करून झोपल्यात भाऊ. खतरनाक कार्यक्रम आहे, डॉगेश भाऊची मजा आहे. मग काय आपले बाहुबली चिनबोनं डायरेक्ट डाळ उचलली, डायरेक्ट टाकली ना भाऊ गाडीवर चालले ना भाई घरी. तेवढ्या चिनबो म्हणतात राजू एवढ्या उन्हात आणलं तसंही, मग काही ना की थंड वगैरे. मग का काही विषय का म्हटलं चिनबो घ्या ना लस्स्या. डायरेक्ट सगळ्यासाठी लस्स्या घेऊन घेतल्या, डायरेक्ट घरी येऊन फटकन पहिले आपली लस्सी हाणून घेतली. डायरेक्ट आलो भाई गहू जमा करायला. संध्याकाळी येतात भाऊ नळ ना आपल्या इकडे भाऊ लागतात मशीन. मग मशीन लागली की आपली येत नाही धार. मग काय भरानं कॅनन न्यानं पाणी. मग पाणी वगैरे भरून घेतलं आणि काढली ना आपली प्लॅटिना. निघालो सरळ दुकानावर जायला. दुकानावर काम अटकून घेतलं भाऊ, निघालो ना घरी. आज जास्त काम नव्हतं. चला मग पोट्टे आजच्या एवढंच भेटू द्या तिथपर्यंत. जय माता राणी.